नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। रेल्वेच्या प्रवासानंतर सर्वात सुरक्षित प्रवास हा राज्यातील लालपरीचा म्हणजेच एसटी बसचा मानला जातो। मात्र आता एसटी बसचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही असे दिसते आहे। कारण आता शहरांपासून ते गावगाडीपर्यंत धावणारे एसटीच्या अपघातांमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 1825 दिवसात राज्यात 14,674 अपघात झाले असून त्यामध्ये 1,378 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 18,556 प्रवासी जखमी झाले आहेत। महामंडळाकडे 2018-19 मध्ये 16,424 बसेस होत्या। याच बसेसची संख्या सध्या 14,061 वर येऊन पोहोचली आहे। म्हणजेच अपघातामध्ये बसेस निकामी अथवा वापरात आल्या नसल्याने संख्या रोडावली आहे। महामंडळाची आर्थिक कोंडी, बसचे सुट्टे भाग वेळेत न मिळणे, रिक्त पदे, कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण आदी बाबींमुळे अपघात वाढत आहेत। प्रामुख्याने बसची संख्या रोडावत असताना अपघातांची संख्या वाढत गेलेली आहे। एसटी महामंडळात 2018 ते 2019 मध्ये एकूण 3,310 अपघात झाले। त्यामध्ये 773 प्राणांतिक, 1974 गंभीर आणि 959 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। वर्ष 2019-20 मध्ये एकूण 3337 अपघात झाले। त्यामध्ये 360 प्राणांतिक, 1553 गंभीर आणि 1424 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। वर्ष 2020-21 मध्ये एकूण 3337 अपघात झाले। त्यामध्ये 360 प्राणांतिक, 1553 गंभीर आणि 1424 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। वर्ष 2021-22 मध्ये एकूण 1281 अपघात झाले। त्यामध्ये 130 प्राणांतिक, 583 गंभीर तर 567 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। तसेच वर्ष 2022-23 मध्ये एकूण 3,014 अपघात झाले। त्यामध्ये 283 प्राणांतिक, 1,369 गंभीर आणि 1,362 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। नोव्हेंबर 2023 पर्यंत एकूण 2,286 अपघात झाले। त्यामध्ये 245 प्राणांतिक, 995 गंभीर आणि 1,046 किरकोळ अपघातांचा समावेश आहे। एसटी बसच्या वाहक आणि चालकांकडून वारंवार होणारे अपघात, वादविवाद या पार्श्वभूमीवर महामंडळाने नवीन नियमावली तयार करण्याचे काम हाती घेतले आहे। हे काम अंतिम टप्प्यात असून आगामी वर्षात तिची अंमलबजावणी होणार आहे। डॉक्टर, मानसोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, वाहतूक पोलीस आणि महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ती नियमावली बनवण्यात आली आहे। त्यानुसार आता वाहन चालक आणि वाहकांची दर 6 महिन्यांनी आरोग्य तपासणी आणि मानसिक चाचणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच चालकांना वर्षातून 10 दिवसांचे प्रशिक्षण सक्तीचे असणार आहे।